नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत किरंगुले आपल्याला बुधाबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे. बुध या ग्रहाबद्दल मागील व्हिडिओत मी तुम्हाला बुध या ग्रहाबद्दल काय माहिती दिली. आता ती पुढच्या या व्हिडिओत मी आपल्याला सर्व माहिती देणार आहे. बुधाचे प्रभावी मंत्र, बीजाक्षर मंत्र ओम ऐं श्रीं श्री बुधाय नमः. पौराणोक्त मंत्र प्रियांगो कालिका श्याम रूपेणा प्रणीनं बुधं सौम्यं गुणोपेत तं बुध प्रणाम्यहम्. बुधाचे मंत्र पीतमाल्याम्बर धर सर्पाकर समदुती खड्गचक्र गदा पाणी सिंधोरयो वरदो बुध. ओम बुधाय नमः. ओम ऐं श्री बुधाय नमः. ओम ब्रां ब्रीं ब्रों सं बुधाय नमः. ओम द्रां द्रां द्रीं द्रौं सं बुधाय नमः. ओम बुधाय नमः. ओम ऐं श्री बुधाय नमः. ओम ब्रां ब्रीं बूं बुधाय नमः. ओम ऐं श्रीं बुधाय नमः. बुधाचा वेदातील मंत्र. हा मंत्र 11, 21, 108 वेळा म्हणावा रोज. बुध यंत्र. बुधाचा अंक. पारंपरिक ज्योतिषशास्त्रात बुधाचा अंक 5 आहे. बुधासाठी तेल 1 किलो तिळाच्या तेलात ब्राह्मी व खास टाकून चांगले उकळून व गाळून घ्यावे. थंड झाल्यानंतर गाळून घ्यावे व ते बाटलीत घट्ट बंद करून अंधारात जिथे प्रकाश येणार नाही अशा ठिकाणी ठेवावे. हे 7 दिवस तेलाची बाटली ठेवावी व संपूर्ण चेहरा केसांना तेल लावून आंघोळ करावी. या तेलामुळे सर्व त्वचा रोग नष्ट होतात. बुधाचे दान. बुधाचे दान निळे वस्त्र, कासे, मूग, गोरोचन, हत्तीची मूर्ती, तूप 5 किलो, 11 रुपये, कापसाचे वस्त्र, 5 कमळे कोणत्याही ब्राह्मणाला दान द्यावीत. हिरव्या रंगाचे पॅराडॉट उपरत्नही दानातून द्यावे. औषधी स्नान. जायफळ, पिंपरी मूळ, गोरोचन, गाईचे शेण, त्याचबरोबर वारधारा वनस्पतीचे मूळ, नदीच्या संगमाचे पाणी गजमत घालून हे पाणी मातीच्या भांड्यात घालून आंघोळीसाठी वापरावे. या पाण्यात गहूला वनस्पती घातली तरी चालेल. या बुधाच्या औषधी स्नानाने बुधाचे दुष्परिणाम जातात. तैत. वारा ही बुधाची वनस्पती असून ती पूजा करून सिद्ध करून तैतात घालून धारण करावी. ही वनस्पती स्मरणशक्ती चांगली वाढते. बुधाबद्दल थोडीशी माहिती. बुधाचे देवता विष्णू, पांडुरंग, राम, श्रीकृष्ण. बुधाची उच्च राशी कन्या. बुधाची नीच राशी मीन. मित्र ग्रह राहू, रवी, शुक्र. शत्रुग्रह चंद्र. मूल त्रिकोण राशी कन्या. स्वराशी मिथुन कन्या. मुळी वारधारा. स्तोत्र विष्णू सहस्रनाम स्तोत्र, राम वददशनाम स्तोत्रम, पांडुरंग स्तोत्रम. वार बुधवार. रत्नपन्ना. उपरत्न पॅरामिड. समग्रह मंगळ, गुरु, शनी. बुधाची नक्षत्रे. बुधासाठी प्रभावी व्रत. 11 पांढऱ्या बुधवारचे व्रत करणे. बुधासाठी प्रभावी असे पांढऱ्या बुधवाराचे व्रत करायचे. हे व्रत शीघ्र फलदायी आहे. हे व्रत पुढील प्रमाणे करणे. 11 बुधवार उपवास करायचा. इतर उपवासावेळी वेगळे म्हणजे या दिवशी फक्त पांढरे अन्न खायचे. चमचमीत अन्न खायचे नाही. उपवासाचे अन्न मीठ शिवाय असावे. या अन्नात अजिबात तिखट मीठ असू नये. या बुधवाराच्या व्रताच्या दिवशी पूर्ण दिवसभर पांढरी वस्त्रे परिधान करायची. पांढऱ्या रंगाला या दिवशी फार महत्त्व आहे. उपवासाच्या दिवशी कमी बोलावे व पूर्ण मौन व्रत बाळगावे. 11 बुधवार एकच पदार्थ खावा. पदार्थात बदल करू नये. बुधवार सकाळी उठून स्नान करून कुलदेवतेचे पांढऱ्या फुलांनी पूजन करून दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा. पूजा झाल्यानंतर पांढऱ्या अन्नाचा दाखवलेला नैवेद्य आपणच खावा. अन्नाचा नैवेद्य रात्री दाखवावा. उपवासाच्या दिवशी चंडी कवच, बुधस्तोत्र, बुध कवचाचे पठण करावे. 12व्या शनिवारी सुवासिनीला जेवायला बोलवून तिची ओटी भरून त्यात छोटे छोटे देवीचे चांदीचे नाणे ठेवणे. ओटी
ओटीत पांढऱ्या रंगाची साडी, ब्लाऊज पीस, 1 किलो साखर, 1 किलो तांदूळ असावेत. या दिवशी शेवयाची खीर, गोड अन्न खायला देणे. या दिवशी शेवयाच्या नैवेद्याच्या चांगले अन्न शिजवावे. अन्न अळणी असू नये. हे व्रत पूर्ण करताना अनेक अडचणी येतात, पण अत्यंत कसोशीने आणि निष्ठेने धीर धरून व्रत पूर्ण करावे. चांगला अनुभव येईल. व्रताचे फायदे: विद्या प्राप्त होते, नोकरी मिळते, नोकरीतल्या प्रमोशन वगैरे अडचणी नष्ट होतात, व्यापार व दलातील अडचणी दूर होतात, धंदा व्यवस्थित चालतो, मानसिक रोग नष्ट होतो, आरोग्य प्राप्ती होते, बुद्धी तल्लख होते, मन शांती लाभते, सांसारिक क्लेश नष्ट होतो, जीवनात सौख्य येते. मुंबईचे प्रसिद्ध स्वामीनारायण मंदिर. बुधाची देवता विष्णू आहे, त्यामुळे बुध दूषित असेल व बुधाची चांगली फळे मिळवायची असतील तर विष्णूची भक्ती करावी. बुधाची स्वतंत्र असे मंदिर नाही आहे. मंदिरामध्ये नवग्रह मूर्ती आहे, त्यात बुधाची मूर्ती वा तसबीर आहे, त्यामुळे विष्णू मंदिरात जाऊन सेवा केल्यास बुधाची अनिष्ट फळे शिथिल होतात. विष्णूचे मद्रास येथील तिरुपती येथे बालाजी मंदिर आहे. येथे नवस केला तर तो नवस पूर्ण होतो. हे विष्णू रूप नवसाला पावणारे आहेत, परंतु प्रतिवर्षी किंवा अनेक वेळा असूनही या मंदिरात लांब जाणे शक्य नसल्याने मुंबईतील दादर टीटी परिसरात स्टेशनच्या जवळ प्रसिद्ध असे स्वामीनारायण मंदिर आहे. या मंदिरात जाऊन घराणे घालून पुढील उपाय करावेत. विष्णू मंदिर अत्यंत जागृत आहे. 11 बुधवार बुध कवच, विष्णू सहस्रनाम स्तोत्र म्हणणे. 11 बुधवार बुध मंत्रात 108 वेळा जप करणे. व्यंकटेश स्तोत्र म्हणणे. 11 बुधवार विष्णूला लाल कमळ वाहून बुध मंत्राचा जप करणे. 6 बुधवार उपवास करणे. स्वामीनारायण मंदिरात बुधाचे दान देणे. 5 बुधवार विष्णू मंदिरात हिरव्या रंगाच्या वस्तू ब्राह्मणास दान देणे. अनिष्ट बुधासाठी या विष्णू मंदिरात जाऊन जमतील तेवढे उपाय करणे. बुधाचे रोग: बुध दूषित असताना नपुंसकत्व येणे, मेंदूचे विकार, बुद्धिभ्रम होतो. अनिष्ट बुधामुळे त्वचेचे रोग, डोळ्यात जळजळ होणे, डोळ्यातून पाणी येणे, डोळ्याचे विकार उद्भवतात. पायासंबंधी समस्या, पायाचे विकार उद्भवतात. दूषित बुधामुळे वाणीमध्ये दोष उद्भवतात. छातीत कफ होतो, छातीचे विकार होतात. बुध हा बुद्धीचा कारक असल्यामुळे डोक्याच्या विकारापासून जपावे लागते. दूषित बुधासाठी सर्वसामान्य उपाय: तांब्याचे किंवा चांदीचे नाणे वाहत्या पाण्यात सोडा, पाचोची अंगठी 50 धारण करणे, चंडिका देवीची भक्ती करा, 5 बुधवार कुमारिकेचे पूजन करा, धार्मिक संस्थांना मदत करा, शेळीचे दान करा, 11 बुधवार उपवास करा, हिरवा पदार्थ बुधवारी पाण्यात सोडा, 11 बुधवार हिरव्या रंगाची वस्त्रे वापरा, बुधवारी टोपी घातल्यास रंग हिरवा असू नये, तृतीयपंथींना हिरव्या वस्तू दान करा, दुर्गास्तोत्राचे पठण करा, लहान मुलांना शालेय वस्तू द्या, कवड्याची राख वाहत्या पाण्यात सोडा, बुध दूषित असताना कमरेला नेहमी पट्टा बांधा, लहान मुलांना त्रास देऊ नका, चांदीचे नाणे असलेले पाणी प्या, बुधवारी मुगाचे पदार्थ खा. बुधासाठी स्तोत्र: बुधाचा नमस्कार मंत्र बुधाचा नमस्कार मंत्र बुध कवचम या स्तोत्राचे रोज पाठ करावे. बुधाची देवता स्तोत्रे: बुधग्रह अनिष्ट असल्यास त्याच्या देवता विष्णू, कृष्ण, पांडुरंग, राम यांच्या स्तोत्राचे वाचन करा. विष्णू षडोषनाम स्तोत्रम, श्री गणेशाय नमः, व्यंकटेश स्तोत्र. यानंतर व्यंकटेश स्तोत्राचा रोज पाठ करावा. यानंतर पुढील उपाय: व्यंकटेश हे स्तोत्र अतिशय प्रभावी असून अनिष्ट भूत तसेच आर्थिक अडचणीसाठी नेहमी वाचावे. फरक पडेल. नारायण